पुन्हा एकदा मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भारत गणेशपुरे सरपंच बनून तुम्ही आजपर्यंत सगळ्यांचाच सत्कार केला. त्या सत्काराची यथोचित अशी परतफेड आता इथे केली जाणार आहे आणि ती परतफेड करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो आमचे सरपंच प्रसाद आप्पा ओक यांना. आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया प्रसाद आप्पा ओक. खतरनाक. नमस्कार. काही चूक झाली असेल तर माफ करा. वराडी मला बोलता येत नाही, ठेचायचं मला माहिती आहे. तर नमस्कार नमस्कार. आज इथे लई मोठे मोठे लोक आलेले आहेत आणि या सगळ्यांचं स्वागत करण्याचं काम आयोजन मंडळानं माझ्याकडे दिलेलं आहे. तर आधी मी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करतो. आता या सगळ्या मोठ्या लोकांचा सत्कार मला सांगितला का, तर सत्कार म्हणजे दुसऱ्याचं केलेलं कौतुक आणि माझ्यापेक्षा जास्त चांगलं कौतुक यांचं अजून कोण करू शकतं. म्हणून हे काम माझ्याकडे दिलं, कारण मी कमीत कमी शब्दात दुसऱ्याची स्तुती करू शकतो म्हणून कारण स्तुती करणं मला अत्यंत चांगलं जमतं असं आयोजकांचं म्हणणं आहे. म्हणून हे काम मी शुभ काम स्वतःकडे घेतलेलं आहे. तर आज या ठिकाणी साक्षात भारत गणेशपुरे आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत. अत्यंत प्रयोगशील माणूस, प्रत्येक भूमिकेत वेशभूषेपासून आवाजापर्यंत आणि स्टाईल पासून भाषेपर्यंत सगळं हट्टानं सेम ठेवणारा माणूस. यांनी आजपर्यंत अशा अनेक भूमिका केल्या, वेगवेगळ्या भूमिका केल्या. उदाहरणार्थ विदर्भाचा दूधवाला, विदर्भाचा भाजीवाला, विदर्भाचा पाववाला, विदर्भाचा वडेवाला. आता आगामी चित्रपटात ते विदर्भाचा ओबामा पण साकारतायत. शाळेतली मुलं संदर्भासहित स्पष्टीकरण देतात, हे शाळेत असताना विदर्भासहित स्पष्टीकरण देतात. सरांचे अनेक पिक्चर पण गाजले. तंबू में बंबू या चित्रपटाला हे पाहिजे होतं मला पण. याला बघ केवढा आनंद, जसं काय याचा सत्कारच होणार नाही. तुझ्यावर येणार, थोड्या वेळ तुझ्यावर येणार. तंबू में बंबू पाहिजे होतं. एवढं काय आहे गणेशपुरे? तर तंबू में बंबू या चित्रपटाला मानाचा पुरस्कार मिळाला. परदेशात ऑस्कर देतात, यांना बास्कर दिला. पण तेवढ्यावर ते थांबले नाहीत. चल धरपकड, सख्खा सावत्र, टाटा बिर्ला लाईला यासारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. लोक आयुष्याच्या शेवटी आत्मचरित्र लिहितात, यांनी आधी आत्मचरित्र लिहिलं आणि त्यावर सिनेमा केला. हो, सगळं करून भागले. पण उचला रे उचला या चित्रपटानं ते घराघरात पोचले. त्याकरता एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. नाही पण तुम्हाला खरं सांगतो पाहुणं, उचला रे उचला हा चित्रपट खरोखर लय चांगला होता, लय चांगला होता. खर तर तो राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोचायला पाहिजे होता. विचारा का? कारण त्यात आनंद इंगळे होता. आनंद इंगळे असलेला कुठलाही चित्रपट उत्तम असतो असं त्यांना वाटतं. नुसतं आनंद वैभव मांगले पण होते. ते इंटरनॅशनलला जायला पाहिजे होता खरं तर. अजून एक इंटरनॅशनल चित्रपट वी आर ऑन होऊन जाऊ द्या, त्यात पुष्कर श्रोत्री पण होते. तर राजकारण हा मेन बिझनेस असणार आहे आणि पोटापाण्यासाठी वेळ मिळेल तेव्हा ऍक्टिंग करणारे असे भारत गणेशपुरे आज आपल्याकडे आलेले आहेत. हल्ली गळ्यात उगाच एक पांढरा गमछा टाकून स्वतःला विदर्भाचा राजकुमार समजणारे असे आपले लाडके भारत गणेशपुरे यांना सन्मानित करण्यासाठी मी ते आमंत्रित करतो. अखिल भारतीय बेला बे लावून विनोद करू नका बे संघटनेचे अध्यक्ष आनंद इंगळे यांना. तर आज आपल्याकडे अजून एक स्टार कलाकार आलेले आहेत, उसळ बद्रिके. उसळ बद्रिके नाही, नाव कुशल बद्रिके आहे त्यांचं. खरं तर उसळपेक्षा त्यांचं नाव मिसळ असायला हवं होतं. का? कारण एका गोष्टीत किती मिसळतात ते काय काय. स्किट मध्ये गाणं, गाण्यात डान्स, डान्स मध्ये फायटिंग, कशाला संबंध आहे का मला सांगत. रजनीकांत पेक्षाही जास्त वेळा रजनीकांतचा रोल केलेले
स्वतःच्या बायकोपेक्षा नीट ऐका, स्वतःच्या बायकोपेक्षा आणि भाऊ कदम बरोबर जास्त राहणारे कशावर नाही. त्यामुळे आता ते नवीन एक खास सिनेमा करतायत, त्याचं नाव आहे एक होता भाऊ. स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा आपला मोबाईल ते जास्त सांभाळतात. काय पत्रिके खरं? बरं, आपल्या मोबाईल बद्दल त्यांना एवढी काळजी असते की एकदा भाऊ कदमच्या गाडीतून जात असताना ते भाऊ कदमला असं म्हणले का बुवा, जर माझं काही बरं वाईट झालं तर माझा मोबाईल डिलीट करून टाक, पण तो कुणाच्या हातात पडू देऊ नको. असे कर्तव्यदक्ष कलाकार आणि त्यांचे कर्तव्यदक्ष मित्र. बरं, ह्यांचं आपल्या मुलावर लय जास्त प्रेम, इतकं प्रेम की शूटिंग मधली खेळणी सुद्धा ते मुलं करता घरी घेऊन जातात. सेटवर कुठली बी गोष्ट आणायची असेल तर हे डबल मागवतात, एक शूटिंग साठी एक पोरासाठी. सागर तू हसू नको, तुझं सेम आहे. माणसाचा जन्म माकडापासून झाला आहे ते पदोपदी सिद्ध करतात. कसं काय? किती उड्या मारतात कार्यक्रमात आणि कोणाच्या जीवावर मारता एवढ्या. बरं, एक पर्सनली विचारायचं होतं. सर, फॅमिली आली आहे. म्हणूनच आधी नव्हतं विचारायचं. पर्सनल आहे ते. इंटरनेटवर तुमच्या ते क्लिप येतात ते काय आजकाल लय असतात, कॉलनीत लोक बघत असतात. अहो खरं सांगतोय, काय बोलताय? इंटरनेटवर क्लिप येतात त्यांच्या. ऍक्टिंग सोडून आता हे ते पण धंदे करायला लागले सगळे. काय असतं सांगा ना, काय असतं सांगा ना. हो सांगा. ती वेब सिरीज आहे. काय आहे? वेब सिरीज आहे साला स्ट्रगलर नावाची. अच्छा, ते विजू माने लिहितात ते. त्यांना जरा सांगा शिव्यांच्या बरोबर अधूनमधून डायलॉग पण लिहा मला. असो, तर पॉवर बँक टाईप व्यक्तिमत्व असलेले कुशल पत्रिके यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय पत्रकार परिषदेत तरी 3-4 घालू नको रे संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव यांना. तर आज आपलं भाग्यच म्हणायचं की या व्यासपीठावर आज या ठिकाणी भाऊ कदम सारखं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. परदेशात राहून सुद्धा मराठीत शूटिंग करणारे असे भाऊ कदम. परदेशात? नाही हो, काहीतरी चुकतंय. परदेशात डोंबिवलीत राहतात ना. ते परदेशातच आलं. तिकडे टोल नाही, पासपोर्ट मागतात. तर डोंबिवली मुंबई असा रोज प्रवास करणारे भाऊ कदम अत्यंत शांत असे व्यक्तिमत्व. कुणी कितीही बोललं तरी कुणाही पुढे तोंड न उघडणार अत्यंत मावाळ स्वभावाचं व्यक्तिमत्व. मावाळ